मुंबई कोणाची? हा प्रश्न गेल्या 60-70 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढा गाजलाय तेवढा दुसरा कोणताही प्रश्न गाजलेला नाही। या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, रक्त सांडलं आणि मग कुठे जाऊन मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली। आपण शाळेत नागरिकशास्त्राच्या पुस्तकात वाचलंय, इतिहासात शिकलोय की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। पण समजा उद्या कोणी बाहेरून आलं आणि तुम्हाला सांगितलं की नाही, मुंबई महाराष्ट्राची नाही, हे तर एक इंटरनॅशनल शहर आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नेमकं हेच घडलंय। सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि या निवडणुकीच्या प्रचारात तमिळनाडूवरून आलेल्या भाजपच्या एका बड्या नेत्याने असं एक विधान केलंय ज्याने जुन्या जखमेवर मीठ चोळले। मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही असं थेट विधान भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी केलंय। एकीकडे भाजप मुंबई महानगरपालिकेत सत्ता येण्यासाठी ट्रिपल इंजिन सरकार स्वप्न दाखवत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच नेते मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करतायत। मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणण्यामागे अण्णामलाई यांचा नेमका उद्देश काय आहे? ठाकरेंचं नरेटिव्ह आता ते खरं ठरतंय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा करणार आहोत। हे वक्तव्य निव्वळ चूक आहे की यामागे काही राजकीय डावपेच आहेत, हे समजून घेऊया। नमस्कार, मी लीलाधर, तुम्ही पाहताय थोडक्यात। विषय समजून घेण्याआधी के अण्णामलाई हे कोण आहेत हे थोडक्यात सांगतो। अण्णामलाई हे मूळचे IPS अधिकारी म्हणजे खाकी वर्दीतले सिंघम, पण नोकरी सोडून ते राजकारणात आले आणि सध्या तामिळनाडू भाजपचे ते नेते, प्रदेशाध्यक्ष आणि फायरब्रँड नेते आहेत। दक्षिण भारतात भाजपला वाढवण्यासाठी मोदी शहांची त्यांच्यावर मोठी भिस्त आहे। आता हे अण्णामलाई साहेब मुंबईत कशाला आलेत? तर सध्या महाराष्ट्रात विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे। मुंबईत दाक्षिणात्य मतदारांची संख्या मोठी आहे। माटुंगा, धारावी, चेंबूर अशा भागात तामिळ भाषिक मतदार निर्णायक ठरतात। त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने अण्णामलाई यांना स्टार प्रचारक म्हणून मुंबईत उतरवलंय। पण प्रचाराच्या ओघात अण्णामलाई यांनी एक असा बॉम्ब टाकलाय ज्याने राजकीय वर्तुळ हादरून गेले। भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी थेट मुंबईच्या अस्तित्वावरच भाष्य केले। ते म्हणाले, मोदीजी केंद्रात आहेत, देवेंद्रजी राज्यात आहेत आणि आता मुंबईतही भाजपचाच महापौर असेल, कारण मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे। तुम्ही वाक्य नीट ऐका, ते म्हणाले मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही। हे वाक्य कोणत्याही मराठी माणसाच्या काळजाला लागण्यासारखं आहे। पुढे त्यांनी मुंबईच्या बजेटची तुलना केली। ते म्हणाले, मुंबईचं बजेट हे 75,000 कोटींचं आहे, चेन्नईचं फक्त 8,000 कोटी, तर बँगलोरचं 19,000 कोटी। एवढ्या मोठ्या शहराचं, ज्याला ते इंटरनॅशनल सिटी म्हणतात, त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी BMC मध्ये योग्य आणि सक्षम लोक बसवावे लागतील। त्यांच्या बोलण्याचा रोख असा होता की मुंबईचा विकास करायचा असेल तर तिथे भाजपची सत्ता हवी, ट्रिपल इंजिन सरकार हवं। पण हे सांगताना मुंबई महाराष्ट्राची नाही हे जे वाक्य त्यांच्या तोंडून निघालं, तिथेच खरी माशी शिंकली। 1950 आणि 1960च्या दशकात जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटली, तेव्हा काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांचा, जसे की मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांचा मुंबईला महाराष्ट्रात सामील करण्यास विरोध होता। काहींना मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचं होतं। त्यांचंही म्हणणं हेच होतं की मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आहे आणि ती फक्त मराठी माणसाची नाही, ती देशाची आहे। या विचारधारेविरुद्ध लढताना 106 मराठी पुत्रांनी छातीवर गोळ्या झेलल्या। आचार्य अत्रे, सेनापती बापट, SM जोशी आणि कॉम्रेड डांगे यांच्यासारख्या नेत्यांनी रान उठवलं। तेव्हा कुठे जाऊन 1 मे 1960ला मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। त्यामुळे जेव्हा आज 2026 मध्ये एखादा बाहेरचा नेता येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राची नाही, तेव्हा मराठी माणसाला त्या जुन्या जखमा आठवतात। त्याला वाटतं की पुन्हा एकदा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट तर घातला जात नाहीये ना। अण्णामलाई यांच्या विधानाचा सरळ अर्थ असा निघतो की मुंबई ही महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक चौकटीच्या बाहेर आहे। जरी त्यांनी हे विकासाच्या संदर्भात म्हटलं असलं तरी तांत्रिक आणि भावनात्मक दृष्ट्या हे विधान अत्यंत चुकीचं आहे। न्यूयॉर्क हे जगभरातलं सर्वात मोठं इंटरनॅशनल शहर आहे, म्हणून कोणी असं म्हणत नाही की न्यूयॉर्क हे अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्याचं शहर नाही। मग मुंबईच्या बाबतीतच असा दुजाभाव का? सध्याची परिस्थिती बघा। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली, पक्ष आणि चिन्ह गेलं। अशा कठीण काळात मतदारांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी त्यांना एक मजबूत भावनिक मुद्द्याची गरज आहे आणि तो मुद्दा म्हणजे मुंबईचे महत्त्व कमी करणे। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वारंवार आरोप करतात की मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत। मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा दिल्लीचा डाव आहे। दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा वारंवार याच सुरात बोलतात। आता तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली आहे। मुंबईवर परप्रांतीयचे लोंढे वाढलेत आणि त्यामुळे मुंबईचं मराठी पण हरवत चाललंय, ही त्यांची मूळ लाईन असते।
या दोन्ही ठाकरे बंधूंचा अजेंडा क्लिअर आहे. मुंबई धोक्यात आहे आणि मुंबईला वाचवणारे आम्हीच रक्षक आहोत. हे नरेटिव्ह मतदारांच्या मनात भीती आणि संरक्षणाची भावना निर्माण करतं, जे मतांमध्ये परावर्तित करणं सोपं जातं. भाजपचं म्हणणं आहे की ठाकरे बंधू हे जुन्या काळात अडकले आहेत. देवेंद्र फडणवीस अनेकदा भाषणात म्हणतात की मुंबई तोडण्याची भाषा ही फक्त एक अफवा आहे. संविधानानुसार हे शक्यच नाही. मग तरीही हा मुद्दा का येतो? भाजपचा थेट आरोप आहे की उद्धव ठाकरे यांनी 2.5 दशक बीएमसीवर राज्य केलं, हजारो कोटींचं बजेट वापरलं, पण मुंबईकरांना काय मिळालं? पावसाळ्यातलं तुंबणारं पाणी, जगातील सर्वात वाईट ट्रॅफिक, खड्डेबंद रस्ते, कचऱ्याचे ढीग. भाजपचं म्हणणं आहे की जेव्हा निवडणुकीत आम्ही मेट्रोचं जाळं, कोस्टल रोड, अटल सेतू, बुलेट ट्रेन आणि झोपडपट्टी पुनर्वसन यासारखे विकासाचे मुद्दे मांडतो, तेव्हा ठाकरेंकडे दाखवण्यासाठी काम नाहीये. त्यांच्याकडे विकासाचा रिपोर्ट कार्ड कोरा आहे. म्हणून आपली ही इफिशियन्सी लपवण्यासाठी ते दरवेळी मुंबई तुटणार अशी ओरड करतात, जेणेकरून मराठी माणसाने भावनिक होऊन विकासाचा प्रश्न विचारू नये. आता प्रश्न येतो की सर्वसामान्य मुंबईकर म्हणून आपण काय विचार करायचा? हे खरं आहे की बीएमसी मध्ये अनेक वर्ष सत्ता असूनही अनेक नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. हे ठाकरेंचं अपयश आहे. आणि हे सुद्धा खरं आहे की भाजपने केंद्राच्या मदतीने मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे प्रोजेक्ट्स आणले आहेत, पण मुंबईचं मराठीपण टिकवणं हा विषय फक्त राजकारणाचा नाही, तर तो अस्तित्वाचा आहे. अण्णामलाईंसारखे नेते जेव्हा अशी बेजबाबदार विधानं करतात, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला सुरुंग लावतात. भाजपला जर खरोखरच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांना अशा विधानांपासून स्वतःला लांब ठेवावं लागेल. आणि ठाकरेंना जर खरोखरच मुंबई वाचवायची असेल, तर फक्त अस्मितेची ढाल करून चालणार नाही, तर भविष्यातील मुंबईचं विजन काय आहे हे मांडावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर ही लढाई आता अस्मिता विरुद्ध विकास अशी राहिलेली नाही. अण्णामलाईंच्या विधानामुळे ती अस्मितेची भीती विरुद्ध भाजपचा हेतू अशी झाली. ठाकरे बंधूंकडे विकासाचा मुद्दा नाहीये, म्हणून ते भावनिक राजकारण करतात. हा भाजपचा आरोप तांत्रिकदृष्ट्या बरोबर असू शकतो, पण जेव्हा भाजपचेच नेते मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, तेव्हा ते ठाकरेंच्या त्याच भावनिक राजकारणाला खतपाणी घालतात. आता चेंडू जनतेच्या कोर्टात आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंबई महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे हा भावनिक मुद्दा, की रस्ते, पाणी आणि मेट्रो हा विकासाचा मुद्दा आहे, की या दोन्ही गोष्टी एकत्र हव्या आहेत? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि नेत्यांच्या विधानांचा मागचं राजकारण समजून घेण्यासाठी थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.